नमस्कार. कधीतरी असा विचार मनात येतो ना, की काही लोक इतरांवर इतका सहज आणि इतका खोलवर परिणाम कसा काय करू शकतात? तर आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत चार्ल्स फॉकनर यांच्या एका जबरदस्त मॉडेलच्या मदतीने. हे मॉडेल आपल्याला सांगतं की खरा, अर्थपूर्ण प्रभाव कसा निर्माण करायचा. तर मग खरा आणि कायम टिकणारा प्रभाव याचं नक्की रहस्य तरी काय आहे? आपण लोकांना आकर्षित करण्याच्या, त्यांना पटवून देण्याच्या अनेक युक्त्या ऐकतो, बरोबर? पण त्यात अनेकदा सगळ्यात महत्त्वाची गोष्टच निसटून जाते. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय माहितीये? खरा प्रभाव म्हणजे फक्त कोणाचं तरी लक्ष वेधून घेणं नाहीये. अजिबात नाही. खरा प्रभाव म्हणजे दुसऱ्या व्यक्तीसाठी एखाद्या गोष्टीचा अर्थ काय आहे यावर परिणाम करणं. जेव्हा एखादी गोष्ट खरोखर अर्थपूर्ण वाटते ना, तेव्हाच खरा प्रभाव पडतो. चला तर मग ही संकल्पना अजून खोलात जाऊन समजून घेऊया. आणि त्यासाठी आपण पाहणार आहोत प्रभावाचा पिरॅमिड. तुम्ही याला मानवी संबंधांचे वेगवेगळे स्तर समजून घेण्याचा एक नकाशाच समजू शकता. ओके, तर हा आहे तो पिरॅमिड, त्याची संपूर्ण रचना. आपण काय करणार आहोत? आपण याच्या अगदी पायापासून म्हणजे खालच्या पातळीपासून सुरुवात करू, जिथे प्रभाव सगळ्यात कमी असतो, आणि तिथून मग हळूहळू वर थेट शिखरापर्यंत जाऊ, जिथे खरा, खोलवरचा प्रभाव दडलेला आहे. तर या पिरामिडचा पाया आहे पर्यावरण. म्हणजे काय? तर आपल्या आजूबाजूचं वातावरण. उदाहरणार्थ रस्त्यावरचे मोठे मोठे होर्डिंग्स, टीव्हीवरच्या जाहिराती, अगदी आपल्या ऑफिसची रचनासुद्धा. थोडक्यात काय? तर कोणाच्या वातावरणात बदल घडवून प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणं, हा सगळ्यात वरवरचा प्रकार आहे. पर्यावरणाच्या एक पायरीवर येतो वर्तन हा स्तर. इथे कशावर लक्ष दिलं जातं? तर लोकांच्या कृतींवर. म्हणजे कायदे, नियम, बक्षीस किंवा शिक्षा ह्या सगळ्या गोष्टी वापरून वर्तनाला दिशा देण्याचा प्रयत्न केला जातो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हा स्तर सुद्धा अजून व्यक्तीच्या आतल्या जगापर्यंत पोहोचत नाही. आणि आता आपण पिरामिडच्या मध्यभागी येतोय. खरं सांगायचं तर खरी गंमत इथूनच सुरू होते. कारण इथून पुढे प्रभाव अधिक वैयक्तिक, अधिक शक्तिशाली बनतो. तो थेट माणसाच्या आतल्या विचारांना आणि भावनांना जाऊन भिडतो. वरचा स्तर आहे क्षमता. हा खूप इंटरेस्टिंग आहे, कारण हा फक्त काय करायचे हे सांगत नाही, तर एखादी गोष्ट कशी करायची यावर भर देतो. म्हणजे यात कौशल्य, वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज आणि दुसऱ्यांना सक्षम बनवणं या सगळ्या गोष्टी येतात. आणि आता आपण अजून खोलात जातोय, मूल्य आणि विश्वास या स्तरावर. इथे आपण त्या व्यक्तीच्या कृतींमागच्या का या प्रश्नापर्यंत पोहोचतो. म्हणजे एखादी व्यक्ती अमुक एक गोष्ट का करते, कारण ती कशाला महत्त्व देते, ती काय खरं मानते, हे सगळं इथूनच ठरतं. तिच्या प्रेरणांचा खरा स्रोत हाच असतो. चला, अखेर आपण पिरामिडच्या शिखरावर पोहोचलो. इथे आहे प्रभावाचा सगळ्यात शक्तिशाली, सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात अर्थपूर्ण प्रकार. तो म्हणजे ओळख. आणि ही कल्पना किती पॉवरफुल आहे हे जरा बघा. जेव्हा एखाद्याच्या ओळखीवर प्रभाव पडतो, तेव्हा त्याचा परिणाम त्या संपूर्ण पिरॅमिडवर खालीपर्यंत झिरपत जातो. म्हणजे मग ती व्यक्ती स्वतःहूनच तिच्या आतल्या प्रतिमेशी जुळणारं वातावरण आणि वर्तन निर्माण करू लागते. कमाल आहे ना? म्हणजे हे आता अगदी स्पष्ट आहे. सगळ्यात खोलवरचा प्रभाव तेव्हाच निर्माण होतो, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या मूळ अस्तित्वाला, म्हणजे ती आतून कोण आहे हे समजून घेतो आणि तिच्याशी जोडले जातो. पण मग प्रश्न येतो की ठीक आहे, ओळखीच्या पातळीवर जायचं, पण जायचं कसं? प्रभाव टाकायचा कसा? तर त्याची साधनं आहेत रूपकं, म्हणजे मेटाफर्स, आणि जीवनाचा उद्देश. असं म्हणतात की रूपकं ही आपल्या मनाची भाषा आहे, आणि याच भाषेचा वापर करून आपण त्या ओळखीपर्यंत पोहोचू शकतो. आपण सगळेच कळत नकळतपणे गोष्टींचा अर्थ लावण्यासाठी रूपकांचा वापर करतो, विशेषतः आपल्या आयुष्याबद्दल बोलताना, नाही का? आयुष्य एक प्रवास आहे किंवा आयुष्य एक युद्ध आहे, ही मानवी स्वभावाचीच एक मूलभूत गोष्ट आहे. हे बघा, इथे एक मस्त उदाहरण आहे. समजा व्यवसायाला आपण युद्ध मानलं, तर लगेच लीडर कसा होईल? सेनापतीसारखा. आणि सगळं लक्ष कशावर असेल? जिंकण्या-हरण्यावर. पण या उलट जर व्यवसायाला एक प्रवास मानला तर लीडर बनेल मार्गदर्शक, आणि लक्ष असेल ध्येय गाठण्यावर, त्या प्रवासातल्या साहसावर. पाहिलं? फक्त एक रूपक बदललं आणि सगळा दृष्टिकोनच बदलून गेला. आणि इथे हे अगदी स्पष्ट दिसतंय की ही रूपकं थेट पिरॅमिडच्या शिखराशी, म्हणजे ओळखीशी जोडलेली आहेत. खरं तर ती याच सर्वात खोल आणि अर्थपूर्ण स्तराची भाषा आहेत.
रूपकांच्याही पलीकडे किंवा त्यांच्या मुळाशी आहेत जीवनाचे 5 मुख्य उद्देश. ते म्हणजे काहीतरी मिळवणं, काहीतरी साध्य करणं, कुठेतरी आपलं स्थान असणं, गोष्टी अनुभवणं आणि सतत शिकत राहणं. हे ते मुख्य ड्रायव्हर्स आहेत जे त्या ओळखीच्या रूपकांना पूर्णत्व देतात. थोडक्यात सांगायचं झालं तर एखाद्या व्यक्तीच्या ओळखीचं रूपक तिच्या जीवनाचा उद्देश आणि तिच्या आयुष्याची कथा म्हणजे भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य हे सगळं मिळून तयार होते तिची जीवनकथा. आणि हीच जीवनकथा त्या व्यक्तीच्या ओळखीला समजून घेण्याची खरी गुरुकिल्ली आहे. आता आपण या प्रवासाच्या अंतिम आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत, जिथे आपलं लक्ष बाहेरून आत म्हणजे स्वतःकडे वळतं. कारण कोणत्याही प्रभावाचा खरा पाया हा अस्सल आत्मज्ञानामध्येच असतो. हे खूप महत्त्वाचं वाक्य आहे. सर्वात मोठा प्रभाव सुसंगततेतून येतो. सुसंगतता म्हणजे काय? कॉन्ग्रुएन्स. म्हणजे जेव्हा आपले विचार, आपली मूल्य आणि आपल्या कृती या सगळ्या एकाच रेषेत येतात तेव्हाच आपण सर्वात जास्त प्रभावी ठरतो. आणि यावर आधारित एक खूप सुंदर विचार आहे की आपल्याला जे बनायचं आहे तिथपर्यंत पोचण्याचा सगळ्यात जवळचा मार्ग कोणता असेल? तर तो आहे आपण आज जे आहोत त्याचा मनापासून स्वीकार करणं. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आपल्या आयुष्यात सगळ्यात जास्त प्रभाव कोणाचा असतो? तर त्या व्यक्तीचा जी ते आयुष्य जगत असते, म्हणजेच आपला स्वतःचा. त्यामुळे खरा प्रश्न इतरांवर प्रभाव टाकण्याचा नाहीये. खरा प्रश्न आहे आपली स्वतःची ओळख काय आहे, आणि याच प्रश्नावर विचार करणं हीच खऱ्या प्रभावाची सुरुवात आहे.